सो गाईज गुड मॉर्निंग. आज आहे दिवाळीची मॉर्निंग आणि आम्ही लेट व्लॉग सुरू केला आहे. तुम्हाला दिवाळीची तयारी दाखवली नाही का शॉपिंग दाखवली नाही काहीच नाही. म्हटलं आज दिवाळीचा मुहूर्त चांगला दिवस आहे, आज सुरू करावं व्लॉगला. म्हणून आता माझी रांगोळी वगैरे काढून झाली, आवरून झाले, तुम्हाला दाखवते. आणि खूप भल्या पहाटे उठलेत, आवरले वगैरे. आताच आंघोळ झाली, आवता अजून व्यवस्थित केला नाही मी. हॅपी दिवाळी सगळ्यांना. ही आमची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे आणि आम्ही घर पण खूप छान सजवलेलं, लाइटिंग वगैरे. तुम्हाला आकाशकंदील पण दाखवते. ह्यावेळेस माझ्या चॉईसचा आकाशकंदील आहे, खूप छान आहे. तुम्ही पण कमेंट करून सांगा हा आकाशकंदील कसा वाटतो ते. हा आहे आमचा क्यूटसा आकाशकंदील. ही आहे आमची रांगोळी. इथं दुसरी छोटी रांगोळी आहे आणि ही आहे आमची आर्टिस्ट. रांगोळी काढायचं चालू आहे इथं. तर इथली रांगोळी काढून झालेली आहे. आता इथं पुढं काय काय डिझाईन काढते ती, ते पण काढून झालेलं दिसते इथं. आता नंबर आहे हा धरवायचा. इथं काय करणार आहे? इथे पण छोटी छोटी कमान काढणार आहे. चला तर कमान करायची नादाला लागलेली आहे. थोड्याच वेळात फराळ करणार आहे आणि फराळ हे लोक करणार आहेत. मला भूक भयानक लागली पण मी फराळाचं काही खात नाही, ना लाडू ना चिवडा ना काय, मला जास्त आवडत नाही फराळाचं. मग आज हलवणार आहेत कारण हे लोक खात बसणार आहेत ते. आणि मला काय करणार आहे का नाश्त्याला? काय करणार आहे? चला शिरा नाही तर शेवई माझ्यासाठी आहे. माझा तो सेट आहे. आता हे लोक फराळ खातील, मी ते खाणार, मला हे लोक ते बनवून देतील, मग मस्तपैकी ते खाणार. आणि पुढं आज काही प्लॅन नाही, काय नाही. सो बघू आता दिवसभर काय काय होतं काय नाही तुम्हाला दाखवतो. तर इथे चालली देवपूजा. मम्मी पप्पा लागले देवपूजा करायला जाऊ. हॅपी दिवाळी मम्मी, हॅपी दिवाळी पप्पा. नाही व्हिडिओ कॉल नाही, ब्लॉग चालू आहे. इथे बघूया इथे काय चालू आहे. इथे फराळ चालू आहे, फराळ घ्यायचं चालू है. ये हमारा फरार तैयार, जो मैं सिर्फ देखेगा, मैं कुछ खाएगा नहीं क्योंकि मैं खाता नहीं हूँ इसमें से कुछ. या फराळ करायला गाइस. आज एक मला गोष्ट कळली आहे की जे लोकांना खायचं असतं पण त्यांच्या बायकोला बनवता येत नाही, इथं मला सगळं बनवता येतं पण माझा नवराच खात नाही. हा मला टमला होता. टोमणा नव्हता, सांगत होती फक्त. बघ मी खातो कसं खातो माहिती का मी. हे बघ चिवड्यातनं मी असं एक एक वेचून ना असं साईडला काढणार. पहिला त्यातल्या डाळी, ह्या डाळी घेणार आणि मी डाळी खाणार. चकली घेणार, चकलीचा असा कोपरा तोडणार आणि चकलीचा अशी खाणार. हे काय चिरोटे? हा चिरोटे. हे चांगले, ते पण चांगले घेतील. हे बाकी मी काही खाणार नाही कारण मला बाकी काय एवढं आवडत नाही. आणि तुम्ही सगळे या फराळाला आमच्या घरी. हॅपी दिवाळी सगळ्यांना. हॅपी दिवाळी. गाईज आता माझा नाश्ता बनवून झालेला आहे. ह्यांनी फराळाचं खात नाहीत त्यामुळं त्यांच्यासाठी नाश्ता बनवायचं चाललेलं. मग आता मी इथं पोहे बनवलेत ह्या तिघांसाठी आणि माझ्यासाठी दडपे पोहे बनवलेत, दाखवत तुम्हाला. हे या तिघांचे आहेत पोहे. इथं पोहे मी केलेले आणि आता इथं आहे हे माझे दडपे पोहे. इथं आता आम्ही मस्तपैकी नाश्ता करणार. हे दडपे पोहे खूप मस्त बनवते ही, मस्त लागतात. मी पण आता ट्राय करतोय. मला माहित पण होतं दडपे पोहे काय असतं, मस्त बनवते. या नाश्ता खायला. चला मग पप्पाचा नाश्ता घ्या. चलो. सो गाईज आता वाजलाय 1:15. आमच्या घरातले वगैरे कामं सगळे आवरलेत. मम्मी गेल्यात लस्सी करण्याला, मी पण चेंज केलंय. आता आम्ही जेवणार आहे, मम्मी यायची वाट बघतोय. आम्ही जेवणार आहे, जेवण झालं की आम्ही आवरून मुडशिंगीला जाणार आहे आईला फराळ वगैरे द्यायला. आणि तिकडून आलं की आमचं छोटंसं दिवाळीचं शूट होणार आहे. हा माणूस लगेच व्लॉग करायला लागले, म्हटलं उठून बसलाय. हॅपी दिवाळी. दिवसभरात किती वेळा तुम्हाला हॅपी दिवाळी होते हे पण तुम्ही काउंट करून कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आकडा प्रॉपर पाहिजे. आता आम्ही कोल्हापूरमध्ये आलोय, बावड्यामध्ये आहे आणि इथं आमचे छोटे फॅन भेटलेत. तुझं नाव काय? हा आहे अनुग्रह. तुझं
आतिफ का हे दोघं आम्हाला भेटलेत आणि ह्यांना बघून ते लगेच बोलले तुम्ही यूट्यूबर आहात का आणि तुम्ही यूट्यूबर आहात का त्यांनी लगेच ओळखलं. थँक्यू बाय. सो गाईज आता आम्ही घरी आलोय. मुडशिंगीला गेलो तिथून पुढं वैशाली काकींच्यात गेलो त्यांना बघितलं आणि तिथून पुढं घरी आलोय. आता आमचं दिवाळी शूट होणार आहे त्यासाठी आम्ही रील वगैरे बघायला लागलोय थोड्याशा आणि काय पुढं व्लॉग करताच झालं नाही. तो छोटा मुलगा भेटलेला तेवढाच व्लॉग केला परत आता आम्ही कंटिन्यू व्लॉग करतोय. तुम्हाला दाखवतो पुढं कसं कसं शूट होतंय ते. तर हे तिघं रेडी होऊन बसलेले आहेत. मम्मी पप्पांना आधीच रेडी होऊन बसायला सांगितलेलं. त्या पोराला सांग मम्मीला. हा तिथं एक छोटा मुलगा भेटलेला. नॅशनल बेकरी जुनी नॅशनल बेकरी होती तिथं एक छोटा मुलगा भेटलेला आणि तो ह्यांच्याकडे बघून पहिला पुढे गेला आणि नंतर मागं आला आणि तो बोलला तुम्ही युट्यूब मी तुम्हाला आला माझ्या इथं मी गाडी होती माझ्या तोंडाकडे बघितलं गाडीकडे आणि पुढे गेला. बघितला पहिला पुढे नाही ही माझ्या गाडीच्या बॅक साईडला जे गाडीचं माझ्या इंडिकेटर नाही इंडिकेटर पर्यंत गेला आणि गाडीकडे पण पहिला माझ्या तोंडाकडे बघत चालला एकटं आणि म्हणतो तुम्ही युट्यूबर आहे मी तुम्हाला ओळखलंय तुम्ही युट्यूबर आहे आणि त्याच्या मित्राला बोलवून घेतलं इकडे इकडे हा युट्यूबर आहे म्हणून. आणि मग बाकी अजून 5 पोर मागे जमलेली आहे पण त्यांना म्हणजे व्हिडिओ मध्ये येत नव्हतं लोक लागले मागं युट्यूबर चॅनल कुठला आहे असं मग तो म्हणा नाही मी बघितले युट्यूबर आहे का बघितली मी याला म्हणते. आणि नंतर त्यानं गाडीच्या टाकीवर पण म्हटलं हे तुमच्या गाडीच्या नाव ह्याचं चॅनलचं नाव आहे म्हणून. आम्ही आता व्हिडिओ करणार आहे रील्स वगैरे बनवणार आहे. इथं प्रॅक्टिस चालली आहे की जमीन चक्की लागल्यावर उड्या कशा मारायच्या. प्रॅक्टिस होत चालू मग मी अजून एकदा कसं कसं नाही दाखवू की दाखवू. हॅलो गाईज नमस्कार गुड मॉर्निंग. आज आहे दिवाळीचा डे 2 आणि प्रॉब्लेम असा आहे की कालचा व्लॉग आम्ही फिनिश केला नव्हता कारण आम्ही घरी आलो त्यानंतर तुम्हाला दाखवलेले मी की आपल्याला व्हिडिओज करायचे होते रील्स वगैरे शूट करायचं होतं आम्हाला. तेवढ्यात आला पाऊस पण आला लाईट पण गेली त्यामुळे आम्ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू नाही केला. आम्ही तसंच मग जेवून झोपलो कारण लाईट नव्हती. सकाळी उठलो आवरलो. आता आज लक्ष्मीपूजन आहे तर लक्ष्मीपूजनची तयारी आहेत तर ह्याच ब्लॉगमध्ये लक्ष्मीपूजनचं सगळं तुम्हाला दाखवलं जाईल काय काय कसं कसं आम्ही करणार आहे ते आणि ते तुम्हाला दाखवतो तेजू काय करते. इथं लक्ष्मीपूजन निमित्त ती पावलं तयार करते. तेजू हे पावलं उलटे करतं सरळ कर नाही हे तुम्ही बघू शकता. हे तिने बनवलेलं आहे. हे असे आता ती 7-8 अजून बनवणार आहे. तिथं कटिंग वगैरे चालू आहे. हे मिनी कटिंग करून ठेवले तिने पावलांचं त्याच्यावरती बुलन वगैरे सगळं लावायचं बाकी. सो ही अशी त्यांनी आमची तयारी चालवलेली आहे. इथं फटाके आहेत जे काल ॲक्च्युली शूटसाठी मी वापरणार होतो पण फोडणार पण होतो पण पावसाने बॉम्ब केली काल. बाहेर बघा तुम्ही हे सगळं कसं वातावरण झालेलं आहे. काल खरं संध्याकाळी मूड ऑफ झाला आहे कारण खूप इच्छा होती शूट वगैरे करायची पण पावसाने वातावलेली आहे त्यामुळे काल झालेलं नाही. सो आज आम्ही रील्स बनवायचे आहेत. आज जास्त रील्स बनवायचे आहेत आम्हाला दिवाळीची तर ते सगळं करूया मग. आणि मी आता निघालो कॅफेमध्ये. आजचा ब्लॉग कंटिन्यू करणार तेजू कारण मी आज कॅफेमध्ये चाललो. मी संध्याकाळी येणार आहे लवकर सो संध्याकाळला मी कंटिन्यू करेन. तोपर्यंत तुमची आजची होस्ट असणार आहे तेजू ती ब्लॉग कंटिन्यू करेल. बाकी मम्मी पप्पांचं काय झालं बघूया. मम्मी बसली इथं नारळ वगैरे सगळं काढते साईडला आणि पप्पा बसलेत नारळ सोलत. सो तयारी चालू आहे लक्ष्मीपूजनची. तर आता तेजू पुढचा ब्लॉग तू कंटिन्यू कर. मी निघाले कॅफेमध्ये. मी भेटतो तुम्हाला संध्याकाळी. तोपर्यंत तेजू दाखवून काय काय चाललंय ते. गाईज इथं तुम्ही बघू शकता हे बारकी पावलं जी आहे त्याचं कटिंग वगैरे तेजूने केलेलं आहे. हे आता एक मोठी रांगोळीचं करायचं आहे रांगोळी मॅट त्याचं तिने डिझाईन वगैरे बनवून ठेवली तेही ती बनवेल आता. आणि हे तुम्ही बघू शकता लक्ष्मीपूजनचं जे कळस असतो तो कळस सजवायचं चाललंय आमचं. लक्ष्मीपूजनचं कळस आता सजवणार आहे त्यासाठी तयारी चालू झालेली आहे. हे सगळं झालं की मग लक्ष्मीपूजनची तयारी आमची पुढची चालू होईल. ही तर मम्मी आमची तिकडे चालू आहे तिचं वेगळी तयारी. इथं तेजीची वेगळी तयारी चालली आहे. मी अजून कॅफेमध्ये गेलो नाही आहे. मी आता निघालोय. घरातलं पहिलं सगळं आवरलं गाड्या पुजणं वगैरे सगळं आणि आता मी निघालोय. बाकी काय आवरलं नाही काय नाही नुसता नारळ फोडलाय तिथं.
हा गाडी बिडी लावली व्यवस्थित, ते सगळं कोण केलं? कसं 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 नाग्या नाग्या ठुसठुस. तुझं कसं? नाग्या नाग्या ठुसठुस. तर आता मी कॅफेतनं घरी आलोय जेवायला आणि ह्यांच्या अजून तयारी चालू आहे. तुम्हाला दाखवतो आता काय काय चालू आहे यांचं अजून. तिथं अजून पण बनायला चाललंय. त्यांनी भरपूर काही काही बनवलेलं आहे तिथं, त्या साईडला बघू शकता तुम्ही. त्यांनी हे बनवलेलं आहे, अजून पण चालूच आहे तिथं. इथं मम्मीचं ब्लाऊज कटिंग वगैरे चालले. वच्ची काकी आलेले आहेत, पप्पा आणि वच्ची काकी दोघी हार बनवा लागलेत. हार बनवायचं चाललंय यांचं. इथं मम्मी ब्लाऊज शिवती. सो तयारी ह्यांच्या चालूच आहेत. मी आता जेवण चाललोय कॅफेमध्ये. सो हाय गाईज, सकाळपासून मी व्लॉग काही कंटिन्यू केला नाही. ह्यांनी घरी फोन ठेवून गेलेले, तर मी व्लॉग काही कंटिन्यू केला नाही. आता वाजले 4. आता लक्ष्मीपूजनाची तयारी करायची आहे, त्यामुळं मी आवरायला लागली आहे पटपट. दिवसभर आमचं तेच सुरू आहे. तुम्हाला ह्यांनी दाखवलं असेल काय काय डेकोरेशनसाठी वगैरे आम्ही केले ते, मग तेच करायचं सुरू होतं. परत थोडं दुपारचं जेवण वगैरे करून बाकी सगळं आवरलं घरातलं. आता आम्ही लक्ष्मीपूजनाचे हार वगैरे लावून घेऊन रांगोळी वगैरे काढून ती तयारी करणार आहे. ह्यांनी आता येतच आहेत फळं वगैरे घेऊन. तुम्हाला दाखवते आता मी काय काय तयारी केली आहे ते. बघू शकताय तुम्ही 4 वाजत आलेले आहेत आणि इथं हे मम्मी ब्लाऊज वगैरे कटिंग करायला बसलेला. तो आमचा हार बनवून झालेला आहे हा कॅफेसाठी. आणि इथं आता मी हे पावलं वगैरे हे लक्ष्मीचे हे तयार करून ठेवलेले आहेत. हे दिवे वगैरे ह्या सगळ्या रांगोळी उलनच्या तयार करून ठेवलेल्या आहेत. इथं हे दिवे काढलेले आहेत. हा कळस असा हे केलेला आहे, सजवलेला आहे. हे तर बऱ्यापैकी माझे तयार झालेले आहे. आता घरातला हा कचरा वगैरे काढून सगळं आम्ही आवरून घेणार आहे. सो आता माझी पूजेची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. माझी रांगोळी पण काढून झालेली आहे. तुम्हाला मी रांगोळी दाखवते. रांगोळी पण काढून झालेली आहे. आता बाकीचं आवरून म्हणजे पूजेचं सामान वगैरे देवाजवळ घेऊन आम्ही पूजेची पूजा मांडायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला माझी रांगोळी दाखवते. ही अशी मी रांगोळी काढलेली आहे आणि इथं बद्धाताई बोलताय आणि मी शेड गाडीत आहे. यावरून कळतं कितीही सण असला काही असलं तर कामं करावीच लागतात. बाईचं हे कुठं संपलेलं नसतं. ती माहेर असो सासरी असो तिला करावंच लागतं. मी तुम्हाला एकदा माझी सगळी रांगोळी दाखवते. इथून आता हे बॉर्डर काढलेले, हे उंबऱ्यावरती काढलेली रांगोळी, ही साईडून बॉर्डर दिलेली आणि ही संपूर्ण रांगोळी. हा असा काही असा लक्ष्मीपूजनाचा बेत आहे आमचा रांगोळीचा. इथं बघू शकता आता तुम्ही माझं हे आरतीचं हे दिव्यांचं ताट तयार आहे. आता मी दिवे हे रांगोळीवरती वगैरे लावणार आहे. चला तर आपण रांगोळीवरती उंबरायला वगैरे दिवे लावून घेऊया. आणि हा आहे आमचा आकाशकंदील. तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. आणि हे पाण्यावरचे दिवे आहेत. त्याचा हा किती छान पडतो खाली लाईट. हे पण बनवू शकता तुम्ही. मी तुम्हाला आणखी दाखवते. हे बघा किती छान वाटतं हे. रांगोळी माझी अशी काही दिसते. आता हे असं काहीसं आज आमचं लक्ष्मीपूजना दिवशी घर दिसतंय. दिवे लावलेले आहेत, छानशी रांगोळी काढलेली आहे. एक नंबर दिसते. तुम्ही पण बघू शकता. आणि नक्की कमेंट करून सांगा आमचं दिवाळीसाठी घर कसं सजवलं आहे आम्ही ते. इथं आता माझं सगळं पंत्या लावून झालेलं आहे आणि सगळं आवरून बाकीच झालेलं आहे. तुम्हाला दाखवते. घाम आलाय थोडा. मम्मी पूजा करतायत ते तुम्हाला दाखवते. त्यांनी आता पूजा मांडणीला सुरुवात केली. मी पण आता माझं पटकन आवरून मी कॅफेत जाणार आहे. तर लागल्यात मम्मी पूजेची तयारी करायला. इथं मी हे घेतले सगळं. हे मगाशी मी केलेलं कॉईनचा कलश हे घेतलेलं आहे सगळं. आणि हे आहे आमची लक्ष्मी कुबेर मूर्ती. इथं आता मी लक्ष्मीची पावलं टाकून घेतलेली आहेत. आमची लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे. बरोबर तुम्ही बघू शकता इथं
7ला 5 मिनटं कमी आहेत आणि आमच्या लोकांचं आगमन झालेलं आहे. सो आता मी रेडी झालेली आहे. इथे लागले हे कुंकू लागले आय थिंक. मी रेडी झालेली आहे. मी आता निघाले कॅफेतली पूजा करायची आहे त्यामुळं, आणि तिकडे निघाली. आता मम्मी घरातली पूजा करतात, मी कॅफेत जाऊन कॅफेतली पूजा करणार आम्ही दोघं, आणि नंतर रिटर्न येणार आणि मग आम्ही फटाके फोडणार आहे. खूप सारे फटाके आणलेत आणि आम्हाला थोड्या रील पण शूट करायच्यात. काल जमल्या नाहीत पावसामुळं, पण आता शूट करणार आहे. तुम्ही बघू शकता हे मम्मीने नवीन ब्लाऊज शिवलं आहे. कसं दिसतंय नक्की सांगा. सो आता मी बघत असाल कॅफेत आली आहे आणि इथं आता मी हे पंत्या वगैरे लावलेले आहेत त्या बाहेर लावणार. इथं थोडंसं कॅफेचं इलेक्ट्रिकचं काम सुरू आहे, ते म्हणजे थोडंसं लाईटिंग वगैरे दिवाळीसाठीचं वगैरे, आणि थोडं आम्हाला युनिक असे लाईट काहीतरी सुरू करायचे होते ते सुरू आहे, आणि कस्टमर पण आहे. सो थोडं पटपट गडबडीत आवडणार आहे आणि मग घरी याने जायचं आहे. तुम्हाला म्हटलं तसं फटाके फोडायला. चला आता मी आवरून घेते इथलं. आणि हा माणूस बघा वन्स मोर. सो तुम्हाला बोललेली तसं मग अशी काम चालू होतं कॅफेचं. ते आता स्ट्रीट लाईटचं काम सुरू होतं, ते पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला आता फायनल लुक दाखवते मी पुढून. हे दिवाळीसाठी थोडंसं छोटंसं आम्ही लाईटिंग केलेलं, आणि पूर्ण तुम्ही बोर्ड वगैरे बघू शकता आता कसा दिसतोय ते. तुम्ही बघू शकता. सो गाईज माझी पूजा तुम्ही बघितली, मग अशी पूजा करून झाली, लाईट वगैरे झाली. आम्ही तेव्हाच अमन भाऊजींना ह्याने सोडायला गेलेले, तेव्हा आम्ही ठरवलेलं की शॉप बंद करायचं, कॅफे बंद करायची. पण बॅक टू बॅक कस्टमर एवढे. आत्ता आम्हाला घरी जायला वाजतायत 9:30 तुम्ही बघू शकताय. आणि आता आम्ही आवरायला घेतले, तरी पण 1-2 कस्टमर येतं विचारतं सुरू आहे का. मग आम्ही सॉरी बोलून नाही म्हटले, कारण की आता घरी जाऊन आवरायचं आहे. आम्ही फटाके पण फोडले नाहीत, रील पण बनवले नाही आहेत. पूर्ण दोघं एक्झॉस्ट झाले पूर्ण. बंद केले सध्या, लेट झालाय खूप त्यामुळे बंद केले. तिथून बघू शकता हे कस्टमर आहे. चालूच आहे, एकसारखं चालू आहे कस्टमर. आज लिटरली असं की कस्टमर आम्ही नाही म्हणतो, कारण टाइम झालाय खूप, जायचं आहे पुढे. आणि हालत बघा तुम्ही, गडबडीत इथं डाग दिसतो का नाही माहित नाही. गडबडीत अंगावर नाही मोहित वगैरे सांगले, कपडे काय नाही. एकतर इथं शूट करायचं म्हणून आम्ही दोघांनी ठरवलेलं कॅफेमध्ये पूजा करतेला शूट करायचं, पण कस्टमर याच्यातून मी एकटीनंच कस्टमर बघत पूजा केली. ह्यांनी बाहेरला लाईटिंग वगैरे बघत अमन भाऊजींसोबत वगैरे सगळं काम करून घेतलं, त्यामुळं काही पॉसिबल झालेलं नाही आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा आमच्या चॅनलची नक्की ग्रोथ होईल ना तुमच्या सपोर्टमुळं, तेव्हा आम्ही एखादा व्हिडिओ मॅन हायर करू, आणि तेव्हा आम्ही पुढच्या वर्षी नक्की तुम्हाला आमच्या लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने देऊ. गाईज बाहेरची लाईट तुम्हाला एक आता मी सिनेमॅटिक दाखवतो, कसं वाटतं तुम्हाला सांगा. सिनेमॅटिक किंवा नॉर्मल व्हिडिओ दाखवून तुम्हाला कसं वाटतं सांगा. अजून आपल्याकडे एवढी लाईट शिल्लक आहे, अमनकडे ही दुसरी लाईट आहे. सो लाईट आता मी इथं अजून वाढवणार आहे. तुम्हाला कसं वाटतं सांगा, कारण मी खूप म्हणजे कॅफेचा आज खूप चेंज झालाय आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खूप काही शुभ घडलंय, त्यामुळे आम्ही दोघं खूप हॅपी आहे. एक्झॉस्ट जरी झालो असलो तर खूप हॅपी आहे. ग्रोथ हळूहळू तुमच्या आशीर्वादानं चालली आहे. तुमच्या केस एवढे जो सेट करून असतो तरी केस बघा, म्हणजे तुम्ही समजू शकता. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमची अशीच ग्रोथ होत राहू दे. तुम्हाला परत आणखी एकदा हॅपी दिवाळी, आणि तुमची दिवाळी कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा. हॅपी दिवाळी. चला आता घरी जातो, लेट झालाय खूप. बाय, भेटू नंतर. आमचे छोटे छोटे तुम्ही क्लिप्स बघा, आमच्या रील्स बघा कशा झाले ते पण नक्की सांगा. आमची दिवाळी तुम्हाला बघायची असेल, इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला बायोमध्ये भेटेल, इंस्टाग्रामला फॉलो करा. इंस्टाग्रामला आम्ही भरपूर आता कॉन्टेंट टाकायला चालू केले, फॅमिली कॉन्टेंट वगैरे. सो इंस्टाग्रामला फॉलो करा, नक्की करा. खूप मस्त रील्स येणार आता. चला भेटू परत. लाईटमध्ये खूप फरक पडलाय. बाहेरची लाईट अपग्रेड केली आहे पूर्ण. जे आपले हे जो डिजिटल आहेत हे आणि हे एवढे दिसत नव्हते, आता ते दिसत आहेत. आणि आतमध्ये फक्त एक ट्यूब होती, उजेड ह्याच्या खूप कमी होता. आता उजेड बघा किती मस्त दिसतोय. अमनची काम आले, अमन मला बोलला ही लाईट लावूया, LED लाईट. LED स्ट्रिपनं भरपूर फरक पडला आणि पडलाय गाईस खरंच. तर आता आम्ही निघाले गाड्या घेऊन, भेटू घरी आता. सर एक पुत्र तुम्ही सांगितलं पास हो.
तर काही आता आम्ही घरी आलोय. घरी येऊन आमचं देवाच्या पाया पडलो, पूजेच्या पाया पडलो आणि आमचे थोडे व्हिडिओज वगैरे रील करून झालेत. आता आम्ही चालू फटाकडे फोडायला. लेट झाले मला यायला, घाम पण आलाय. आता आम्ही जाऊन फटाकडे फोडणार आहे. सो दाखवतो तुम्हाला, चला. आम्ही 5,000ची फटाक्याची माळ आणलेली लक्ष्मीपूजन झाल्या वाजवायला, पण आम्ही कॅफेत होतो, ती काय वाजवली नाही. सो आता मी अगरबत्ती घेतली आणि फटाक्याची माळ फोडायला चाललोय. माळ आमची आलेली आहे बाहेर. तेल संपलं असं. लोक तर आता त्याची गेली फटाक्याला वात काढलीस का? वाती का काढलेलीच आहे ना. लाईट चालू आहे की रे? बरोबर लावू काय? लावायचं बघ. पिटलं. हळू हळू हळू. हैप्पी दिवाली गाइस, सबको दिवाली की हार्दिक शुभकामनाएं. हैप्पी दिवाली. लागलाय वाटतं मम्मी बाजूला. हा इथं पप्पा या तुम्ही पण. थांब हट करूया. प्रॉपर हात होत ना. तीच फिरा लागली. इथे या पप्पा, इथे या, इथे या, इथे या, इथे या पटकन. फिरवा मम्मीला. टाकी पटकन. जा माग. हा लागली पप्पा. या इकडे, इकडे या, इकडे या. कानात बोट घालतात, लागतात आणि कानात बोट घालतात. उठलं का नाही? उडते ना उचलला? वाव. पप्पांनी दुसरा छोटे पीठ घालायला लावलं असतं, म्हणजे हे बी लावलं असतं ना. लागले व्हा दोघं बी बाजूला. हा लाव की. उडलं तर काय करायचं, पण ती तेवढी वाया होत जाते चिटपुट. उलट फिरायचं. कान किर्र झालं. कान किर्र. आता लागलं.
जा मग. लागलं जाऊ मग. ह्या ब्लॉगला लेट झाला त्यासाठी सॉरी. थोडं कामांमध्ये बिझी असल्यामुळे हा 6-7 दिवस लेट टाकतोय मी. सो त्यासाठी सॉरी. इथून पुढे टाईमवरती येतील. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.